गेल्या 7 पिढ्या आम्ही सतार किंवा तंतुवाद्य बनवण्याचा व्यवसाय करतोय. पण त्याआधी आम्ही शिकलगार आहोत. शिकलगार म्हणजे हत्यारं बनवणे. म्हणजे लढाईसाठी जी तलवार, भाले किंवा लढाईसाठी जे हत्यारं लागायची ती हत्यारं आमचे पूर्वज बनवायचे. इथं त्या काळी जे पटवर्धन सरकार होते, बाळासाहेब पटवर्धन सरकार, तर त्यांनी गणेश कलागृह नावाचं मिरजेमध्ये वेगवेगळ्या कला ज्या होत्या ते म्हणजे कुंभार असो, सुतार असो आणि अशी लोकांसाठी गणेश कलागृह म्हणून स्थापन केलं होतं. आणि त्या ह्याच्यात आमचे शिकलगार पण 2 बंधू होते. काय त्या 2 बंधूंचं नाव? त्यांचं नाव आहे मोहिद्दीन आणि फरीद साहेब. जी जी. त्यांच्याकडे जे म्हणजे ज्या कला होत्या इथल्या त्यांना काय म्हणू आश्रय द्यायला म्हणून त्यांनी ते सुरू केलं होतं. जसे आता लढाया बंद झाल्या, त्यांना काहीतरी काम पाहिजे, अर्थार्जन पाहिजे, काहीतरी अर्थार्जन पाहिजे. तसंच मग ज्या कला होत्या ना त्यांच्यासाठी म्हणून ते कलागृह सुरू केलं होतं. जी जी. एकदा असं झालं होतं की सांगलीच्या पटवर्धन सरकारांच्याकडे एक उस्तादांचा कार्यक्रम ठेवला होता. क्या बात. ही साधारण किती काळची गोष्ट असावी? साधारण ही 1800च्या शतकात म्हणजे 1830-40च्या आसपास असेल. तर त्यावेळेला कार्यक्रम ठेवला होता आणि उस्तादांनी तंबोरे आणले होते आणि त्यांचा तंबोरा खराब झाला. तंबोरा म्हणजे मला एकदा काय सांगा, ही नवीन पिढी आहे, तंबोरा म्हणजे कळलं पाहिजे. तंबोरा म्हणजे खरं तर भारतीय शास्त्रीय संगीताला जी सुरुवात होती ना ती तंबोऱ्यानं करावी लागते. म्हणजे एखाद्या चित्रकाराला जसं कॅनव्हास असतं पूर्ण मोकळं आणि त्याच्यावरतीच तो चित्र काढतो, बरोबर, तसा कुठल्याही शास्त्रीय संगीताला सुरुवात करताना जो बॅकग्राऊंडला स्वर असतो म्हणजे येस 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 ऍडजस्टमेंट चालू आहे मित्रांनो, लक्षात घ्या. अशातून हा जो बॅकग्राऊंडला स्वर चालू आहे ना, इन्स्ट्रुमेंटचं नाव सांगा. ह्या इन्स्ट्रुमेंटचं नाव सितार. त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव सांगा. तंबोरा असेल किंवा सितार असेल लागणार हा तो भोपळा आहे. येस. आणि हा बेगमपूरच्या वाळूतच तयार होतो असं विशेष मानला जातो किंवा तो चांगला असेल असं मानलं. बरोबर मित्रांनो, हे लक्षात घ्या. ह्या बारीक सारीक गोष्टी महत्वाच्या आहेत, प्रेक्षक म्हणून ऐकत असतात. बरं, तुम्ही इथं आल्यानंतर त्याला कट करता. इथं आल्यानंतर आता हा कडक आहे म्हणजे परफेक्ट आहे. आता हा कडक आहे, कामासाठी परफेक्ट आहे. याला कट करतो, बरोबर, त्याच्यामध्ये पाणी घालतो. 2 दिवस पाण्यात भिजवलं जातो. मग ते हे होत नाही का, सॉफ्ट होत नाही? थोडासा सॉफ्ट होतो, कारण ह्याची जी नेक आहे ती नेक ह्याच्यावरती फिट करायला लागते. म्हणजे हे तुम्ही हा जो पार्ट आहे इथून जे तुम्ही डिझाईन केलेली पाहता मित्र, ते इथून वरती, इथून इथपर्यंत, हे बघा, हे आणि दाखवलं आपल्याला. तुम्ही जी नेक म्हणाला ती कोणती? इथून ते इथपर्यंतचा पार्ट ह्याला नेक म्हणतात. आपल्या भाषेत गळ्यासारखंच आहे. बरोबर. ही फिट करता तुम्ही, ते कट केलं. बरोबर. ही पाण्यात भिजवला जातो, सॉफ्ट झाला की त्याच्यामध्ये याच्यामध्ये घुसवायला त्या भोपळ्यामध्ये असा घुसवला जातो ना, तर तो त्याच्यासाठी थोडासा सॉफ्ट करायला लागतो. बरोबर. नाहीतर तो एवढा कडक आहे, तो असा आपण घुसवला की तो कट होणार, तुटणार, काहीतरी होणार. ओके. तर ह्या कामासाठी एक माणूस लागतो. ओके. हे बनवायला मित्रो नमस्कार. सगळीकडे विठुरायाच्या नावानं जसा पंढरीत धुमधुम आवाज येतो, तसा सबंध प्रत्येक रस्त्यावर तुम्हाला तो आवाज पाहायला मिळतो.
तो जयघोष पाहायला मिळतो. वारकरी जे संगीतासाठी जे साहित्य वापरतात, जो विणा वापरतात, अजून काही काही बरीच नावं आहेत ती सगळी मित्रांनो. या सगळ्या गोष्टीचं मूळ तुम्हाला माहिती आहे का आपल्या महाराष्ट्रातलं? मिरज आहे. एक लक्षात घ्या, मिरजची ओळख वैद्यकीय पंढरी तर आहेच, पण ती दुसऱ्या बाजूला संगीत पंढरी सुद्धा आहे. याच मिरज शहरामधून मित्रांनो जगभरात संगीत साहित्य पाठवलं जातं. सरांच्या हातात जो तुम्ही सितार बघताय हा कॅनडाला जाणार आहे मित्रांनो. सांगली जिल्ह्यातल्या मिरज शहरामध्ये इतके उत्कृष्ट कलाकार आहेत की हा बनवलेला सितार कॅनडाला जातोय. माझ्या समोरही काही त्यांनी सितार ठेवलेले, ते पॅक करून ठेवलेत मित्रांनो कॅनडाला पाठवण्यासाठी. ही गोष्ट खूप कौतुकास्पद आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, याच मिरज शहरातल्या या सगळ्या संगीत पंढरीला GI टॅगिंग आहे. हे मित्रांनो GI टॅगिंग जे आहे खूप महत्वाचं आहे. त्या भौगोलिक परिस्थिती, तिथली संस्कृती आणि त्या गोष्टीचा इतिहास हा सगळा बघितला जातो आणि तेव्हा GI टॅगिंग मिळते मित्रांनो. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. या सगळ्या संदर्भात आपण वारीच्या निमित्तानं चर्चा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर मनपूर्वक नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय म्हणलं सर? माझं नाव मोहसिन नियाज अहमद मिरजकर. मिरजकर म्हणजे संगीत क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे, तयार करण्याच्या बाबतीतलं खूप मोठं नाव आहे. आपण विषयाला सुरुवात करण्या अगोदर मला एकदा हे वाजवून दाखवा. कुठलं गाणं घेताय? नाही, गाणं नाही. आत्ताची जी वेळ आहे त्या वेळेत मला बागेश्री आठवतोय. क्या बात, म्हणून बागेश्री लावलंय. क्या बात आहे. वा. क्या बात आहे. टाळ्या झाल्या पाहिजे. मित्रांनो, रील्सवरचा 30 सेकंदाचा अर्धनग्न अवस्था धांगडधिंगा बघण्यापेक्षा हे असं संगीत आहे का? मनाला शांती मिळते, मन शांत होतं. मनाला शांत करण्यासाठी व्यायाम, आहार आणि संगीताची जोड फार महत्वाची आहे. धाड 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 काहीतरी वाजतंय मित्रांनो, ते मनोरंजन नाहीये. खरं मनोरंजन हे आहे आणि हे आत्ताच्या पिढीच्या लक्षात आलं पाहिजे मित्रांनो. आपण सुरुवात करू. तुम्ही जरा तुमच्या कौटुंबिक परंपरेबद्दल मला पहिल्यांदा सांगा. आमची परंपरा म्हणजे गेल्या 7 पिढ्या आम्ही सतार किंवा तंतुवाद्य बनवण्याचा व्यवसाय करतोय. पण त्याआधी आम्ही शिकलगार आहोत. शिकलगार म्हणजे हत्यारं बनवणे. म्हणजे लढाईसाठी जी तलवार, भाले किंवा लढाईसाठी जे हत्यारं लागायची ती हत्यारं आमचे पूर्वज बनवायचे. आणि मिरजेत यायचं कारण असं की आदिलशहाने मिरजेचा जो दर्गा आहे आपला, ख्वाजा शमना मीरा दर्गा जो आहे तो जवळपास 650 वर्षापूर्वीचा दर्गा आहे. तर आदिलशहाने आमच्या त्या काळात दर्ग्याचा कळस बनवायला म्हणून तिथले जे माहीर शिकलगार होते, कोणते? विजापूरचे. विजापूरचे जे माहीर शिकलगार होते त्यांना इथं दर्ग्याचा कळस बनवायला म्हणून पाठवलं. आणि मग त्यातून पुढं ते त्यांना इथं जमिनी देऊन इथं वसवण्यात आलं. आणि पुढच्या मग काही पिढ्यात लढाया बंद झाल्या आणि ह्यांचं हत्यारं बनवायचं सगळं बंद झालं. बरोबर. मग इथं त्या काळी जे पटवर्धन सरकार होते, बाळासाहेब पटवर्धन सरकार, तर त्यांनी गणेश कलागृह नावाचं मिरजेमध्ये वेगवेगळ्या कला ज्या होत्या ते म्हणजे कुंभार असो, सुतार असो आणि अशी लोकांसाठी गणेश कलागृह म्हणून स्थापन केलं होतं. आणि त्या ह्याच्यात आमचे शिकलगार पण 2 बंधू होते. काय त्या 2 बंधूंचं नाव? त्यांचं नाव आहे मोहिद्दीन आणि फरीद साहेब. जी. तर हे 2 बंधू तिथं होते.
त्या कला मंडळात. गणेश कलागृह म्हणजे. ते काय करायचे तिथे? तिथे वेगवेगळी त्यांच्याकडे मशिनरी होती त्यावेळेला. पटवर्धन सरकारच्याकडे वेगवेगळ्या मशीन्स होत्या आणि त्यांच्याकडे जे म्हणजे ज्या कला होत्या इथल्या त्यांना काय म्हणू आश्रय द्यायला म्हणून त्यांनी ते सुरू केलं होतं. जसे आता लढाया बंद झाल्या, त्यांना काहीतरी काम पाहिजे, काहीतरी अर्थार्जन पाहिजे, तसंच मग ज्या कला होत्या ना त्यांच्यासाठी म्हणून ते कलागृह सुरू केलं होतं. जी जी. एकदा असं झालं होतं की सांगलीच्या पटवर्धन सरकारांच्याकडे एक उस्तादांचा कार्यक्रम ठेवला होता. क्या बात. ही साधारण किती काळची गोष्ट असावी? साधारण ही 1800च्या शतका म्हणजे 1830-40च्या आसपास असेल. तर त्यावेळेला कार्यक्रम ठेवला होता आणि उस्तादांनी तंबोरे आणले होते आणि त्यांचा तंबोरा खराब झाला. तंबोरा म्हणजे मला एकदा काय सांगा, ही नवीन पिढी आहे, तंबोरा म्हणजे कळलं पाहिजे. तंबोरा म्हणजे खरं तर भारतीय शास्त्रीय संगीताला जी सुरुवात होती ना ती तंबोऱ्यानं करावी लागते. म्हणजे एखाद्या चित्रकाराला जसं कॅनव्हास असतं पूर्ण मोकळं आणि त्याच्यावरतीच तो चित्र काढतो, बरोबर, तसा कुठल्याही शास्त्रीय संगीताला सुरुवात करताना जो बॅकग्राऊंडला स्वर असतो म्हणजे येस 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 म्हणजे तो दाखवल्याशिवायही कळणार नाही. आता ही सतार आहे, बरोबर. हा आहे तंबोरा, हा तंबोरा आहे. ह्याला 4 तारा असतात. इथे लावलेला असतात. ह्याला 4 तारा असतात आणि ह्या 4 तारातनं पंचम आणि षड्ज असे 2 स्वर ऐकू येतात. पंचम आणि षड्ज. जी. तर त्या पंचम आणि षड्जातून पूर्ण सगळे जे 12 स्वर आहेत शास्त्रीय संगीत ते ऐकू येतात. क्या बात आहे. त्याच्यामुळं बिना तंबोरा हे शास्त्रीय संगीत सुरूच होऊ शकत नाही. गाणं असो, सितार असो, कुठलं इन्स्ट्रुमेंट असो, सोलो परफॉर्मन्स असो, तबला असो, काही असो, तंबोराशिवाय सुरू होऊ शकत नाही. मला तंबोरा तुम्ही वाजवून दाखवा. तंबोराच आहे ना? हो सर. तंबोरा घ्या. मित्रांनो, हे संगीताचं माहेरघर म्हटलं जातं. नाव घेतलं आणि त्यांनी ते लगेच आणून ठेवलं. हे काय, ह्याचं नाव काय म्हणाला? सितार. आणि हा तंबोरा. मला जरा लक्षपूर्वक ऐकाय का? ऍडजस्टमेंट चालू आहे मित्रांनो, लक्षात घ्या. अशातून हा जो बॅकग्राऊंडला स्वर चालू आहे ना, आता जे सतारीवर वाजवलं ना तोच राग आणि त्याच स्वरात
तुम्ही असं काय करताय ते करा पुन्हा एकदा, म्हणजे पुन्हा एकदा करा. ती कला आहे मित्रांनो, ते बोटाची जादू आहे. ते कमी जास्त ज्या पद्धतीने तुम्ही फिरवता. एनिवे, तर ते पाठीमागे बॅकग्राऊंडला वाजवलं जायचं. पुढे तर त्यांचा ते जे उस्ताद आले होते त्यांचा हा तंबोरा खराब झाला. बरं, थोडंसं मोठ्याने. आणि उस्तादांनी सांगितलं की मी तंबोरा जोपर्यंत तयार होत नाही किंवा बरा होत नाही तोपर्यंत मी गाऊ शकत नाही. पटवर्धन सरकारच्या काळामध्ये उस्तादाने सांगितलं की जोपर्यंत तंबोरा व्यवस्थित होत नाही तोपर्यंत मी गाऊ शकत नाही. बरं, पुढे. तर मग त्या सरकारांनी आजूबाजूला जी संस्थानं होती जी तिथं विचारणा केली की तंबोरा कोण रिपेअर करू शकतं का. बरोबर. तर प्रत्येक संस्थानात नकारात्मक आलं. मिरजेच्या ज्यावेळेला संस्थानात विचारलं गेलं तर आमच्या त्या पटवर्धन सरकारला माहित होतं की आमच्याकडे 2 कलाकार असे आहेत की ते काहीही करू शकतात. बर. म्हणजे आमचे जे पूर्वज म्हणतो आम्ही, मोहिद्दीन साहेब आणि फरीद साहेब, त्यांना बोलवून विचारलं त्यांनी पटवर्धन सरकारांनी बर की असा एक तंबोरा रिपेअर करायचा आहे. तर ते म्हटले तंबोरा काय माहिती नाही पण तुम्ही घेऊन या, आपण बघूया. माहित नव्हतं पण डिरेक्टली आव्हान स्वीकारलं. आणि ती पण एक स्टोरी अशी आहे की ज्या वेळेला तंबोरा आला त्यावेळेला तो रिपेअर करताना त्यांच्या हातून तार तुटली. बर. आणि ते स्वतःच शिकलगार असल्यामुळे मेटलचं काम करायचे आणि त्यांनी स्वतः हातून तार बनवली, तारा दोन्ही लावल्या, त्याचं जे काही काम करायचं होतं ते केलं समजून. बर बर बर. आणि ते केल्यानंतर मग ज्या वेळेला उस्तादांनी बघितला त्यांनी सांगितलं की हा आधीपेक्षा चांगला वाजतो. ऍक्च्युली त्यांना माहिती नव्हतं की ते कसं रिपेअर करायचं आहे. त्यानंतर उस्तादाने सांगितलं की हे आधीपेक्षा चांगला वाजतो. क्या बात आहे. बर. तर तेव्हा आमच्या पटवर्धन सरकारना लक्षात आलं की ही अशी इंडस्ट्री किंवा अशा प्रकारची कला आपण इथं सुरू करू शकतो. बर. आणि त्यातून हे पुढं सुरू झालं. तुम्ही हे बऱ्याच दिवसापासून वाजवताय. शास्त्रीय संगीताचं करिअर म्हणून तुम्ही कसं पाहताय? काय तसं आता सध्या तरी शास्त्रीय संगीताला फार चांगले दिवस आहेत असं म्हणायला हरकत नाही. हे कशाच्या आधारावरती सांगाल? नाही, आता मागच्या ज्या 2 पिढ्यांचं आपण बघितलं तर त्यावेळेला पैसे देऊन कार्यक्रम करणं हा प्रकार तसा फार कमी होता. बिदागी कोणी फक्त नारळ सुपारीवर कार्यक्रम व्हायची. तर आजकालच्या कलाकारांना बरंच मोठं मानधन मिळतं. त्याच्यामुळे ह्या क्षेत्रात म्हणजे वाजवणं या क्षेत्रात किंवा गाणं या क्षेत्रात बराच वाव आहे सध्या. समजा आता करिअर करणार एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी पाहते, त्यांना काय पाऊल टाकलं पाहिजे? एकतर ह्या गोष्टीला त्या लेवल पर्यंत जायला बरंच कष्ट करावे लागतात. त्याच्यामुळे ज्यांना कष्ट करायची ही आहे ना इच्छा आहे किंवा कष्ट करायची ज्यांची तयारी आहे तर त्या लोकांनीच त्याच्यात जावं आणि तेवढे जर कष्ट केले तर त्याचं मग आयुष्य चांगलं आहे, फार चांगलं आहे. मी तुम्हाला दुसऱ्या एका प्रश्नाकडे घेऊन जातोय. ही अलीकडच्या काळात ना इलेक्ट्रिकल किंवा हे डीजे डॉल्बी म्हणा, बऱ्याच काही गोष्टी म्हणा, काही इलेक्ट्रिकल गोष्टी आल्या आणि हे तसं पारंपरिक पण उत्कृष्ट आणि तेवढंच महत्वाचं असणारं वाटतं. तर ते बॅलन्स झालं, त्याचा कसा परिणाम झाला या सगळ्या गोष्टीवरती? इलेक्ट्रिक गोष्टी 2 वेगवेगळ्या आहेत. जसे 15-20 वर्षापूर्वी हा जो तंबोरा आपण बघितला तो इलेक्ट्रिक तंबोरा आला 15 वर्षापूर्वी, 15 ते 20 वर्षाच्या आसपास. त्यावेळेला जे तंबोरे आमचे महिन्याला 15 ते 20 जायचे ते 2-3 तंबोऱ्यावरती आलं. म्हणजे त्याचा खप एवढा वाढला आणि ह्याचा खप एवढा कमी झाला की त्यावेळेला असं वाटत होतं की आता ही परंपरा मोडीत निघते की काय, असं त्यावेळेला झालं होतं. बरीच लोक ह्यातली कमी पण झाली. पण असतं ना की प्रत्येक एक सायकल असतं म्हणतो आपण, त्या इलेक्ट्रॉनिक तंबोऱ्याचे दोष समजायला जेवढा वेळ गेला आणि त्याच्यानंतर ह्याचे फायदे काय आहेत ते लक्षात आलं आणि ह्याचा खप त्याच्यापेक्षा दुपटी तिपटीनं वाढला 15 वर्षानंतर. हो, आजची परिस्थिती अशी आहे की जेवढी मागणी आहे तेवढं आपण तयार करू शकत नाही. इतकी मागणी. इतकी मागणी. समजा साधारण बाबा रोज म्हणजे किंवा महिन्याला किती
विक्री होते? साधारण जर पूर्ण अख्ख्या मिरजेच्या गल्लीचा किंवा जे हा तयार एकूण करणारे काय लोक असेल ते? एकूण जर म्हटलं तर महिन्याला 30 तंबोरे जातात. आणि एकाची साधारण प्राइस 25,000 पासून ते 50,000च्या रेंजमध्ये. ओके. आता 25,000 पासून 50,000 पर्यंत इन्व्हेस्ट करणं, तो कलाकारही तेवढाच दर्दी म्हणता येईल किंवा रसिक, तो जे काय असेल ते तितकाच महत्वाचं. ओके. आत्ता या सगळ्या संदर्भात हे कारागीर असणं काही सामान्य बाब नाहीये. म्हणजे एखादी PhD पर्यंत पोहोचायला जेवढा संघर्ष करावा लागतो एखाद्या विद्यार्थ्याला, एखाद्या प्राध्यापकाला, एखाद्या शास्त्रज्ञाला, शास्त्रज्ञ असल्यासारखीच गोष्ट आहे खरं तर यातलं बारीक गोष्टी पाहणं म्हणजे. त्याबद्दल काय सांगा? काय नाही, आमच्याकडे जी म्हणजे वयाची 3-4 वर्ष झाली की ती मुलं आम्ही काम करत असताना येऊन बसतात. बर. ते तर पूर्वी रक्तात ते असतं DNA ऑलरेडी, जसं शिंदेशाहीचं आहे तसंच तुमचंही आहे. तसंच ते येऊन बसत असतात पोरं. मग कुठली तरी हातारे घ्यायची, घासत बसायचं, कापत बसायचं, काहीतरी करत बसायचं. त्यातून ते शिकत जातात. आणि PhD ला जसं एक 15-20 वर्षाचा काळ लागतो, तसं आमच्याकडे तेवढा वेळ म्हणजे आमच्या मुलांना लागत नाही. पण नवीन एखादा शिकायचा त्याला किती वेळ लागतो? नाही, नवीन एखादं जर शिकायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये कसं आहे, कुठलंही इन्स्ट्रुमेंट बनवायचं झालं जी तर एक माणूस पूर्ण इन्स्ट्रुमेंट बनवत नाही. ओके. ह्याला जवळपास 7 ते 8 वेगवेगळे कारिगर लागतात. बर. प्रत्येकाची वेगवेगळी स्पेशालिटी असते. बरोबर. जशी आता सितारच बनवायची झाली तर भोपळा, ह्याला भोपळा असतो. ते आपल्या समोर आहे. मला जरा हा भोपळा घ्या ना, इकडे घ्या ना. हा कोणता भोपळा आहे? हा कडू भोपळा म्हणतात त्याला. बर. खायचा भोपळा नव्हे. हा खायचा भोपळा नाही. खायचा भोपळा नाही. हा पूर्णपणे वाळल्यानंतर जे काय करतात ते तुम्ही सांगा. हा आता वाळलेलाच आहे. बरोबर. ज्या वेळेला ओला असतो जवळपास 20-1 किलो वजन असेल. बर. आणि आता किती आहे? 100-200 ग्रॅम? तेवढाही नसणार. तेवढाही नसणार. बर. तर हा वाळल्यानंतरच इथे येतात. कारण ओला आपण आणू शकत नाही. बरोबर. हा साधारण मंगळवेढा आहे. मंगळवेढाच्या पुढे बेगमपूर म्हणून गाव आहे. बेगमपूर. तिथे एक बेगमपूरची वाळू प्रसिद्ध आहे तीच का? बरोबर. तर त्या वाळूतच हा होतो असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे तिथलं जे वातावरण आहे ते ह्याच्यासाठी चांगलं आहे. ओके. या इन्स्ट्रुमेंटचं नाव सांगा. ह्या इन्स्ट्रुमेंटचं नाव सितार. त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव सांगा. तंबोरा असेल किंवा सितार असेल लागणार हा तो भोपळा आहे. येस. आणि हा बेगमपूरच्या वाळूतच तयार होतो असं विशेष मानलं जातं किंवा तो चांगला असेल असं मानलं. बरोबर. मित्रांनो, हे लक्षात घ्या. ह्या बारीक सारीक गोष्टी महत्वाच्या आहेत, प्रेक्षक म्हणून ऐकत असतात. बरं, तुम्ही इथं आल्यानंतर त्याला कट करता. इथं आल्यानंतर आता हा कडक आहे, म्हणजे परफेक्ट आहे. आता हा कडक आहे, कामासाठी परफेक्ट आहे. याला कट करतो. बरोबर. त्याच्यामध्ये पाणी घालतो. 2 दिवस पाण्यात भिजवलं जातो. मग ते हे होत नाही का, सॉफ्ट होत नाही? थोडासा सॉफ्ट होतो, कारण ह्याची जी नेक आहे ती नेक ह्याच्यावरती फिट करायला लागते. म्हणजे हे तुम्ही हा जो पार्ट आहे इथून जे तुम्ही डिझाईन केलेली पाहता मित्र, ते इथून वरती, इथून इथपर्यंत. हे बघा, हे यांनी दाखवलं आपल्याला. तुम्ही जी नेक म्हणाला ती कोणती? इथून ते इथपर्यंतचा पार्ट, ह्याला नेक म्हणतात. आपल्या भाषेत गळ्यासारखंच आहे. बरोबर. ही फिट करता तुम्ही, ते कट केला. बरोबर. ही पाण्यात भिजवला जातो, सॉफ्ट झाला की त्याच्यामध्ये याच्यामध्ये घुसवायला, त्या भोपळ्यामध्ये असा घुसवला जातो ना, तर तो त्याच्यासाठी त्याच्यासाठी सॉफ्ट करायला लागतो. बरोबर. नाहीतर तो एवढा कडक आहे, तो असा आपण घुसवला की तो कट होणार, तुटणार, काहीतरी होणार. ओके. बर. तर ह्या कामासाठी एक माणूस लागतो. ओके. हे बनवायला किती दिवस लागतो तुम्हाला? भोपळा पूर्ण सुकला, वाळला की ते बनेपर्यंत किती कालावधीचा लागतो? तसा भोपळ्यामध्ये पाणी टाकून सतार पूर्ण किंवा तंबोरा पूर्ण बनेपर्यंत कमीत कमी 20 ते 25 दिवस लागतात. ओके. जसं आता हे 2 दिवस, 1 महिन्याची मेहनत आहे साधारण ते तेवढं होण्याची. त्यानंतर हे तुम्ही बाकी जे काही इतर तांत्रिक गोष्टी आहेत त्या. आपल्या समोर ती एक
काय म्हणता येईल किंवा काय त्याला आहे? आमच्या भाषेत आम्ही तबकडी म्हणतो. हा, म्हणूनच मी काय त्याला दुसरं नाव तबकडी. हा. हा हा. प्रेक्षक हो, हे तुम्ही बघता, एक लक्षात घे बघा किती सुंदर आहे छोटस. ही दांडी. ही दांडी म्हणजे याचा हा भाग. यस. ओके, बर. हे असं हे बघा तुमच्या हातात जे संगीतकार मित्रांच्या हातात जे दिसतं आपल्याला, त्याची जडणघडण अशी होते मित्रांनो. ही नेक आहे, हा खालचा भोपळा आहे जो बेगमपूरच्या वाळूमध्ये स्पेशली चांगला मानला जातो, आणि याला तुम्ही काय म्हणता तबकडी. तबकडी अशी fit होते. त्याच्यावरती अशी लावली जाते, आणि त्यानंतर ह्याला पण तबकडीच म्हणतात. ही दांडीवरची तबकडी, ही दांडीवरची तबकडी, ही भोपळ्यावरची तबकडी. आणि हे असं मग पुन्हा बाकीच्या काही टेक्निकल गोष्टी. बर मित्रांनो, हे लक्षात घ्या, हे अख्खं कुटुंबच या सगळ्या व्यवसायात आहे, पूर्णपणे झोकून दिलेला आहे. जी आपण थोडस साईडला ठेवू. अरे ओके, म्हणजे कारागीर दुर्मिळ आहेत असं म्हणायचं. हो, ते भोपळ्यावरती नेक बसवायला एक माणूस आहे. त्याच्यानंतर हे जे स्पेअर आहेत वेगवेगळ्या, तबकडी, दांडी, हे सगळे जॉईन करायला एक वेगळा माणूस लागतो. मग साचा तयार होतो. साचा तयार झाला की त्याच्यावरती डिझाईनचं काम होतं. जसे आपण ह्याच्यावरचं डिझाईन बघितलं. हो, असे सर डिझाईन आहे, म्हणजे ह्याचं काय वेगळेपण आहे? ती वर्षानुवर्ष तशीच राहते किंवा आपल्या हाताला जाणवतही नाही, ती काय वेगळेपण आहे? हे इनले वर्क आहे. म्हणजे आतमध्ये जे आहे ना, त्याला प्लास्टिक, पीव्हीसी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक येतात, नायलॉन येतात, तशा शीट्स मिळतात. मग त्या हाताने कट करून त्याला शेप दिला जातो, पत्त्यांचा, फुलांचा, मोराचा. जशी आपल्याला डिझाईन रिक्वायरमेंट असते त्याप्रमाणे ते कट करतात, डिझाईन हाताने ड्रॉ करतात, आणि त्याच्या आतमध्ये म्हणजे लाकडात खोदून आहे ना ती फिट केली जाते. लाकडात खोदून फिट केल्यानंतर त्याच्यावरनं घासकाम होतं, म्हणून ते आपल्याला लाकडावरनं हात फिरवल्यावरती जाणवत नाही. मग नंतर त्याच्यात आतमध्ये जे कोरीव काम दिसतं आपल्याला. तुम्ही याचं असं उदाहरण घेऊन कॅमेरा समोर दाखवा ना. हे जे कोरीव काम दिसतं, ही ऍक्च्युअली शीट कट करून ह्याला शेप देऊन आतमध्ये बसवली, आणि त्याच्यानंतर एका टूलने ते काय म्हणू त्याला आपण, काम केलं, आणि त्याच्यावरती एक प्रकारची शाई भरली गेली, म्हणून हा कलर दिसतो आपल्याला. क्या बात आहे. मला थोडी याची अजून तांत्रिक बाजू, मगाशी तुमच्या बंधुराजांशी आम्ही बोलत होतो, त्यावेळी मला त्यांनी काहीतरी या संदर्भातली एक टेक्निकल माहिती दिली. काय ऍडजस्टमेंट किंवा आता जे आधुनिक आहे, जे मशीनवर वरती काय तयार होतं, त्याच्यात आणि याच्यात ते फरक सांगत होते मला. तेव्हा ते असं म्हणाले की हे जे आहे याच्यामुळे बऱ्याच गोष्टी ऍडजस्ट करता येतात. ते काय कन्सेप्ट आहे? आता आपल्याला ते कम्पॅरेटिव्हली दाखवता येतील का? नाही, थांबा. बरं, हे मला सांगा अगोदर. हे कसं आहे, ही जी लेंथ आहे ना, आता होतंय कसं की आता आपण सगळ्या गोष्टी हाताने करतो, बरोबर, आणि हाताने करत असल्यामुळं प्रत्येक वेळेला एक साईज होत नाही. हे जे सितार आहे ती एका साईजची कधीच होत नाही, प्रत्येक वेळेला काहीतरी फरक होतात. मग याच कसं असतं, ही ब्रिजची उंची, ह्या अडीची उंची आणि लेंथ, ह्याच्यावर ठरतं की हे फ्रेट कुठं कुठं येणार आहेत. ओके, ह्या ज्या आहेत त्या, हे जे पडदे आहेत ना, ह्याची जी जागा आहे, साईज आहे त्याची, ह्याची जी जागा आहे, सा कुठं येणार, रे कुठं येणार, ग कुठं येणार, हे ह्या ब्रिजची उंची, ह्या ब्रिजची उंची आणि तारेची लेंथ, सारेगमपदनिसा जे आहे ते याच्यावरती आहे. ह्या लेंथ वरती ठरतं की सा कुठे येणार आणि रे कुठे येणार. आता सा कुठे याच्यामध्ये सा इथे इथं सोडा बघू असावं. सारेगमपदनिसा एकदा वाजवा.
सुंदर सुंदर सुंदर. मला आता दुसरी महत्वाची गोष्ट सांगा, GI टॅगिंग बद्दल. म्हणजे एखाद्या गोष्टीचं नामांकन मिळतं, ते खूप मोठी प्रोसेस असते. ते या मिरज शहराला ते संगीताच्या बाबतीतलं, कशाच्या बाबतीतलं, काय आहे, कधी मिळालं, कधीपासून त्याचा पाठपुरावा होता, GI टॅगिंग मिळण्याचं सगळी जरा सविस्तर माहिती प्रेक्षकांना सांगा. GI मिळणं ही खरं तर म्हणजे मोठी गोष्ट, फार मोठी मी गोष्ट. समजू शकतो. भारताबाहेर मिरज, सितार आणि तानपुऱ्याला प्रचंड मागणी आहे. आणि होतंय काय की मागणी एवढा पुरवठा आम्ही करू शकत नाही. कशामुळे? नाही, कामगार कमी आहेत. ओके. आणि ऑर्डरी जास्ती आहेत बाहेरच्या. हा. वेळही जास्ती लागतो ना. वेळ जास्त. कसंही काम करून चालत नाही. बरोबर. मिरजेत जे नाव आहे हो. ते त्याच्यामुळेच आहे की कसंही काम नाही झालं. कसंही काम चालत नाही. बरोबर. मग भारतात अजून 1-2-3 शहरं आहेत की जिथं कलकत्ता आहे, लखनौ आहे, काही प्रमाणात अजून छोटे मोठे होतात. बरोबर. तर तिथली वाद्य मिरजची म्हणून विकली जाऊ लागली. तिथली वाद्य मिरजची म्हणून विकू लागली. बर. मिरजेच्या नावाने. आणि मग मिरजेचं नाव खराब व्हायला लागलं. बर. बऱ्याच वेळेला मला म्हणजे कॉल्स आले की बाबा मिरजची सितार म्हणून सांगितली गेली, पण ती तशी वाजत नाहीये. मग त्याचा व्हिडिओ कॉल करून आम्ही बघितलो किंवा फोटो पाठवा, असं झालं. तर त्या आम्ही फक्त बघण्यावरनं ओळखू शकतो की ती मिरजेची आहे का, कलकत्त्याची आहे का, लखनौची काय, अजून कुठली. बरोबर. तर आम्हाला बऱ्याच वेळेला तसं जाणवलं की मिरजेच्या नावाने दुसऱ्या गावच्या सतरी विकल्या जात आहेत. त्याच्यामुळे मिरजेच्या म्हणजे मिरजेचं नाव सुद्धा खराब व्हायला लागलं, क्वालिटी खराब असल्यामुळं. आणि आमच्या लोकांना पण त्याचा परिणाम व्हायला लागला ना, ऑर्डरींवरती परिणाम. अर्थात क्वालिटी कॉम्प्रोमाइज होते. बरोबर. मग पुढे त्याच्यामुळे आम्ही GI मिळवण्यासाठी प्रयत्न केला, मुख्यतः त्याच्यासाठी प्रयत्न केला. ओके. आणि जवळपास मला वाटतं एक 7 ते 8 वर्ष झाले आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करत होतो. कारण ह्याच्यासाठी लिगल प्रोसेस पण बरीच आहेत, कागदपत्र वगैरे 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 बऱ्याच गोष्टी लागतात. मग एखादी त्याच्यासाठी संस्थाही लागती, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मग ते एक एक करत आम्ही पुढं घेत जात गेलो. म्हणजे GI जर मिळवायचं असेल तर पहिल्यांदा 7-8 वर्षापूर्वी जो विचार केला होता, ती कागदपत्र जुळवून सुरू झाली. मग त्याच्यानंतर 5-6 वर्षापूर्वी आम्ही एक कंपनी स्थापन केली, मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. म्हणजे स्टेबल दाखवण्यासाठी. महाराष्ट्र शासनाची क्लस्टर डेव्हलपमेंट योजना आली होती. त्याच्यात आम्ही अप्लाय केला. मग त्याच्यासाठी ती कंपनी स्थापन केली. मग त्या कंपनीच्या नावानेच आम्ही GI फायलिंग केलं. पण एक गोष्ट आहे की ह्याच्यासाठी म्हणून नाबार्ड आणि हस्तकला मंडळ या दोघांनी आम्हाला म्हणजे आर्थिक आणि बाकीच्या पण ज्या मदत लागतात ती त्यांनी केलेली आहे. नाबार्डचं खूपच आहे, नाबार्डचं सगळ्याच बाबतीत आहे. आणि कृषीच्या बाबतीत सुद्धा आपल्याकडे परवाच शिवनेरीच्या आंब्याला पण तिथल्या एका GI टॅगिंग वालं खासदार अमोल कोल्हेंनी त्याचं त्यांच्या सोशल मीडियावरती सांगितलं पण होतं. तुमचं GI टॅगिंग बद्दल तर अभिनंदन तर आहेच, खूप कौतुकाची गोष्ट तर आहेत. महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यामध्ये मित्रांनो संगीताच्या बाबतीमध्ये सितार आणि तानपुरा या दोन गोष्टीसाठी भौगोलिक नामांकन आहे, GI टॅगिंग आहे मित्रांनो, अभिनंदनाची गोष्ट आहे. बर, आत्ता याची विक्री कशी आहे, आत्ता कसा सेल होतो, आत्ता संगीतकारांना कशी मागणी आहे? गेल्या 5-6 वर्षात आम्ही ज्या वेळेला क्लस्टर साठी प्रयत्न करत होतो. क्लस्टर म्हणजे काय? क्लस्टर म्हणजे जेवढे इथले बनवणारे लोक आहेत किंवा बनवणारे जेवढे छोटे युनिट्स आहेत त्या सगळ्यांना एकत्र मिळून बरोबर एक कॉमन फॅसिलिटी सेंटर बनवणं किंवा त्यांच्यासाठी ज्या काही सुविधा आपण हव्या असतात त्याच्यासाठी म्हणून एक कुठली तरी संस्था किंवा जागा एकत्र येणं, ह्याच्यासाठी म्हणजे एकत्रित येणं ह्यालाच क्लस्टर म्हणतात. बरोबर. मी ऍक्च्युअली प्रेक्षकांना समजावं म्हणून मी प्रश्न विचारला, कारण काय असं माहितीये का, इंग्रजी शब्द असतात, एक सामान्य प्रेक्षक असतो, लक्षात येत नाही बरोबर, म्हणून मी विचारलं. बर, पुढे
क्लस्टर केलं. तर क्लस्टर साठी आम्ही ज्या वेळेला अप्लाय केलं होतं त्यावेळेला सॉफ्ट इंटरव्हेन्शन प्रोग्राम्स असतात. म्हणजे त्याच्यासाठी गव्हर्नमेंट फंड देते. काही ऍक्टिव्हिटीज असतात की तुम्ही सगळे एकत्र या. एकत्र आल्यानंतर हा बिझनेस कसा वाढवायचा, मीटिंग्स होतात. हा मीटिंग्स होतात, बिझनेस कसा वाढवायचा, कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण बिझनेस वाढवू शकतो, म्हणजे वेबसाईट थ्रू किंवा सोशल मीडिया थ्रू. अशा उमेद म्हणून एक महाराष्ट्राचं हे आहे, त्याच्यात पण अशाच गोष्टी बऱ्याच होतात. तर ते शासनाचं ज्या वेळेला आम्ही क्लस्टर साठी अप्लाय केलं होतं त्याच्या आधी फक्त एकाच दुसऱ्या लोकांचीच वेबसाईट होती. पण ज्या वेळेला आम्ही सगळे एकत्र आलो, आज मला वाटतंय की साधारण एक 20 ते 25 वेबसाईट्स असतील. सोशल मीडिया थ्रू बरेच लोक इथनं आता बिझनेस करतायत. चांगली गोष्ट आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून. तो हा जो फरक झाला ना, तो क्लस्टर ज्या वेळेला आम्ही अप्लाय केला ना, तेव्हापासून फरक दिसायला लागलेला. म्हणजे जास्त सेल व्हायला लागला. हो, सेल व्हायला जेवढं आपण लोकांपर्यंत पोहोचू तेवढी एक मागणी येणारच आहे. बरोबर. अर्थात टार्गेट ऑडियन्स असतो, कॅम्पेनिंग असतं सोशल मीडियावरती. तुम्ही फेसबुक ॲड, गुगल ॲडसेन्सचा वापर करू शकता. बऱ्याच गोष्टी आहेत. एखाद्या भागामध्ये समजा आता पुण्यासारखा डेक्कन एरिया आहे, त्या डेक्कनला काही म्हणजे आत्ता माहित नाही सगळ्या प्रकारचे लोक, पण पूर्वी तिथे लेखक खूप राहायचे, विद्वान मंडळी तिथे खूप राहायचे. तर समजा ते टार्गेट ऑडियन्स केला आणि त्या लोकांना जे काय पाहिजे ते पुस्तकाचा कॅम्पेनला, तर ती लोक खरेदी करतात. तसा तो भाग आहे तुम्ही क्लस्टरच्या माध्यमातून जे करत आहात ते. वारकऱ्यांच्या हातात ते खूप नेहमी दिसतं. वारकरी दिंडीला चाललेत आता आणि ते खांद्यावर घेऊन, हातात घेऊन ते जात असतात. कसं आहे वारकरी संप्रदायाशी किंवा वारकरी इथून किंवा इतके जे सगळे मोठे महाराज, कीर्तन होतं, भजन होतं, हा सगळा जो विना पाठीमागे म्हणतात ते म्हणजे वारकरी जे वापरतात ते. मित्रांनो, हा कार्यक्रम सुरू आहे पण त्यांचे कौटुंबिक सगळे कुटुंब आपल्या सोबत आहे, ते ज्यांचा अनुभव आहे हा वारकऱ्यांकडे असतो. मित्रांनो, वारकरी जे वारीत सध्या त्यांच्या खांद्यावरती, हातावरती जे दिसतो तो विना हाच तो विना. तुम्ही स्वतः तयार करा. हा पण तोच भोपळा आणि या सगळ्या गोष्टी नाही. मग हा आता लाकूड आणि फायबर अशा 2 गोष्टीपासून होतात. लाकूड आणि फायबर पासून. ही डिझाईन आहे, ही अतिशय सुरेख आहे मित्रांनो. हे बघा, हे काय सामान्य बाब नाही आहे. त्या म्हणजे कसं आहे ना, एखाद्या मिस्त्रीचा दृष्टिकोन त्या मिस्त्रीलाच असू शकतो, तशातलाच भाग आहे. हा जो दृष्टिकोन आहे, हा संगीताची जी नजर आहे, त्याचं जे वेगळेपण आहे या मंडळींकडे आहे. याची जरा मला माहिती सांगा ना. वारकऱ्यांच्या हातात दिसणाऱ्या विण्याची माहिती सांगा. वारकऱ्यांच्या हातात दिसणारा विणा म्हणजे आपण ते नारदांपासून, तर त्यांच्या हातात पण आपण म्हणजे आजपर्यंत टीव्हीवर किंवा आपण जे काही बघितलं ते त्यांच्या हातात असलेला हा विणा, नारदी विणा सुद्धा असं म्हणतात. तर ह्याला 5 तारा असतात. तंबोऱ्याला जसं 4 तारा आहेत किंवा ह्याला 18 ते 20 तारा आहेत, याला 5 तारा. 1 2 3 4 5. याची जाडी सगळ्यांची वेगवेगळ्या सूर्याला वेगवेगळी जाडी असते. याचं मला एकदा सूर दाखवाल किंवा कसं आहे, काय वाजवलं जातं एखादं? कुठलेही वाद्य ट्यून केल्याशिवाय त्याला मजा नाही. मगाशी आपण जो तंबोऱ्यावरती जो लावलाय, आणि जे काय आपण भजन असेल, जे संगीत जिथे येतं ना तिथं स्वर पाहिजे, संगीत विना. क्या बात आहे. ओके, आता मला एक गोष्ट सांगा. तरुण मुलं आहेत, म्हणजे खरं तर मनोरंजनाची व्याख्याच बदलली आहे.
ह्या आधुनिकतेच्या काळात आणि सोशल मीडियाच्या काळात मनोरंजनाची व्याख्या बदलली. पूर्वी राजे महाराजे होते, मनोरंजनासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायचे. म्हणजे भारूड, कीर्तन, तमाशा, लोकसंगीत असायचं आणि लोकसंगीतामध्ये अशी वाद्य तुम्हाला दिसायची है ना, जोगवा वाडग माय जोगवा, असं कित्येक बरोबर. बघतो आपण मित्रांनो. आणि आता सगळं सोशल मीडियाच्या माध्यमातून बदललेलं मनोरंजनाचं स्वरूप. काय सांगा, प्रामाणिक प्रतिक्रिया सांगा तुमची. नाही, खरंच मला ते बघून फार वाईट वाटतं. कारण आपल्याकडे एवढ्या चांगल्या कला असताना त्या न हे करता मोबाईल वरती काय वाटेल ते बघणं आणि करणं सुरू आहे सध्या. होय, हे, होय. हे, हे. पण एकूण आपली जी काय म्हणू समाजात वावरणं किंवा ह्या ज्या गोष्टी आता झालेल्या आहेत ना, त्या मला वाटतं त्या ह्याच्यामुळेच आहेत. आपण जेवढा शास्त्रीय संगीतात येऊ, संगीतात येऊ, भक्ती संगीतात येऊ, तेवढी आपली जी समज किंवा मॅच्युरिटी, तल्लख बुद्धी, ती तेवढी ह्या संगीतामुळेच वाढू शकेल. दुसरं कुठलं साधन नाही. तुम्ही तबला पण तयार करता? हा, सगळीच वाद्य. तबल्याबद्दल मला थोडंसं दाखवा. तबला, हा तबला, हा इथे ऍक्च्युली हे बघा किती सुंदर आणि सुरेख आहे. पण तबला दे ना, घेतो. नाही तुम्ही थांबा. तबला दे, सावकाश घे फक्त. हे बघा की हे पण तुम्हीच हा बघा. द्या इकडचा तो. तो आणि तो दोन्ही. बघा मित्रांनो, हे तुम्ही लाईव्ह बघताय. आपण कुठल्याही सांस्कृतिक मंडळात नाहीये, तर जिथं बनवलं जातं त्या काय म्हणू, कारखाना म्हणूया, शोरूम म्हणूया, काही म्हणा, हे माहेरघर आहे, लक्षात घ्या. बरोबर. काही म्हणा पण माहेरघर आहे संगीताच्या. आता हा व्यवस्थित मंत्रमुग्ध. झाकीर हुसेन साहेब ते घोड्याच्या टापाचा वगैरे असं काय काय बरंच आवाज करायचं, असं काय जमते तुम्हाला? अजून तसं घोड्याच टापाचा म्हणजे वेगवेगळे तालत ते तर तुम्हाला माहिती आहे झाकीर हुसेन साहेबांचं किती ग्रेट. एखाद्या गाण्यावरती, एखाद्या लावणीत जे काय एखादा सूर धरता येईल तुम्हाला, ठेका धरता येईल? कोणीतरी म्हटलं तर येईल. आता एक मला सांगा, याच्यामध्ये हे तयार करायला पूर्णपणे चांबड्याचा वापर केला जातो. जरा सांगा ना, हे कसे मॅन्युफॅक्चरिंग करता? नाही, ऍक्च्युली असं कसं, आता ह्याला 3 वेगवेगळे पार्ट आहेत. म्हणजे ह्याला खोड म्हणतात. लाकडाचा जो भाग आहे त्याला खोड म्हणतात. हे खोड आहे खाली. ओके. हे वेगवेगळ्या लाकडाचं असू शकतं. म्हणजे आमच्याकडं इथं महाराष्ट्रात जे येतं ते जास्ती करून जे चांगलं लाकूड आहे त्याला म्हणतात शिसम. शिसम. जे सगळ्यात चांगलं लाकूड आहे ते शिसम. ओके. मग त्याच्या खालोखाल युपी मध्ये एक गाव आहे अमरोहा म्हणून, तर तिथलं शिसम, लाल शिसम म्हणून येतं. ते जास्ती करून म्हणजे काय म्हणू आपण त्याला, अफोर्डेबल प्राइस मध्ये असतं म्हणून ते जास्ती चालतं. ओके. आता हे लाकडी आणि हे स्टील, ह्याला डग्गा म्हणतात. हा तबला आणि हा डग्गा. ओके. तबला जो म्हणतो आपण ते तसं नाही, तबला आणि डग्गा. तबला आणि डग्गा ही जोडी असते. नुसता तबला जरी म्हटलं आपण तरी हे दोन्ही येतात. बरोबर. पण ह्याला तबला म्हणतात, ह्याला डग्गा म्हणतात. खोड, त्याच्यानंतर ह्याला जी दोरी असते ह्याला म्हणतात वादी. हे पण चमड्याच असतं. आणि ह्याला म्हणतात पुडी. बर. तसंच ह्याला हे भांड, वादी, पुडी आणि त्याच्यातून येणारा सूर. बर. आपण विना, सितार, तंबोरा, तबला, ह्या सगळ्याच अजून काय काय तुम्ही तयार करता? ढोलकी? सगळ्याच गोष्टी आहेत. ढोलकी घेताय थोडी? आता मला नाही वाटत इथं तयार नाही. ती ढोलक आहे. तो हे पण ढोलक? ढोलक आहे. ओके. तुम्ही
या क्षेत्रातल्या करिअर बद्दल बोलला, याची सेलिंगची सद्यस्थिती काय, विक्रीची सद्यस्थिती काय बद्दल त्याबद्दलही बोलला. तुमच्या कुटुंबाची परंपरा आणि पटवर्धन सरकारांपासून साथ कशी मिळाली, तेव्हा त्यांनी चिखलगार समाजाकडे ही जबाबदारी कशी दिली त्याबद्दलही बोलला. मला आता सांगा, नवीन येणाऱ्या गायकांना किंवा प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही? नवीन येणाऱ्या गायकांना, प्रेक्षकांना तर मी सांगेनच, पण मला असं म्हणायचं आहे की आजकाल बेरोजगारी वाढली आपण असं म्हणतो, बरोबर. पण ह्या क्षेत्रात मिरजेत मी स्वतः 100 लोकांना काम देऊ शकतो, एवढं इथं काम आहे. क्या बात आहे. मी एकट्याबद्दल बोलतोय फक्त माझ्या. हो, आणि इतरही आहेत. इतर म्हणजे मिरजेत ही जी वाद्य बनवण्याची कला आहे आणि जेवढी डिमांड आहे त्याचा जर विचार केला तर अजून 1000 लोक जरी आली इथं काम करायला तरी एवढं काम आहे मिरजेत. अर्थार्जन होऊ शकतं. कुटुंब नवीन पिढी जर ह्या क्षेत्रात कामासाठी येणार असेल तर आम्ही कधी त्यासाठी तयार आहोत. क्या बात आहे. कलाकारांसाठी जर सांगायचं झालं तर कुठलंही संगीत सुरुवात करायच्या आधी तंबोरा वापरणं हे गरजेचं आहे आणि तंबोरा वापरूनच किंवा तंबोऱ्याच्या आधारावरच कोणी गायक आणि वादक हे मोठा होऊ शकतो. मला माहिती आतापर्यंत जे पंडित आणि उस्ताद जे बघितलेत आपण त्यांनी तंबोऱ्यावरती रियाज केलाय म्हणूनच ते त्या ठिकाणी आहेत. आणि आज जास्ती नावं आपण ऐकत नाहीत, त्याचं कारण ते आहे की तंबोऱ्यावरचा त्यांचा रियाज कमी झालाय. ओके. म्हणजे जसं मीडिया क्षेत्रात जर यायचं असेल तर इंटर्नशिपच्या काळामध्ये टायपिंग किंवा ते शब्द व्याकरण हे सगळं बघावं लागतं, तसं या संगीत क्षेत्रात येण्या अगोदर तंबोरा किंवा येत असताना तंबोरा पहिल्यांदा वापरला पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यानंतर तंबोऱ्यावरती जर आपण रियाज सुरू केलाय तरच आपलं गाणं वाजवणं हे त्या ह्याच्यापर्यंत पोहोचू शकतं. ओके. आता हे सगळं साहित्य मुलाखत प्रेक्षकांनी बघितली, त्यांना वाटलं खरेदी करायचं